जातीची संख्या 4,500 आहे. या पहिल्या टोळीला ह्या देशामध्ये पहिल्यांदा नाव कोणी दिलं असेल ते नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते नाव म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागासवर्गीय ओबीसी 52% ह्या देशाचा मूळ मालक, ह्या देशाचा राजा. अजून काय जंगलात राजा राहिला त्यांच्यामध्ये एक दुसरा ग्रुप तयार झाला. ती दुसरी टोळी पण विचार करू लागली आपण पण जाऊया शरण. पण त्या दुसऱ्या टोळीचा नायक तयार तो म्हटला जायचं पण नाही नागाचं काय आलीच वेळ तर 2 हात करू हा विचार करून ती दुसरी टोळी जंगलातून बाहेर पडली. पहिली नगरात गेली होती, दुसरी नगरात नाही गेली, ती गावाच्या बाहेर येऊन तुंबली. हे गावाच्या शिवायला विचारलं का आलाय. त्या दुसऱ्या टोळीचा नायक म्हटला आलोय पण लय ना अरे का आलाय. वेळ आल्यावर बघून घे सांगायला आलोय म्हटला. माझ्या बांधवानो वेळ आल्यावर बघून घे सांगायला आलो म्हटलं. त्या ब्राह्मणाने ह्या दुसऱ्या टोळीवर 5 बंद्या घातल्या. 5 गावबंदी घातली, स्पर्शबंदी घातली, लोटाबंदी घातली, रोटीबंदी घातली, बेटीबंदी घातली. ही दुसरी टोळी म्हणजे मांग म्हा ढोर कमाराच्या महाराष्ट्रात 59 जाती, केंद्रात 1500 जाती. आणि ह्या दुसऱ्या टोळीला बाबासाहेबांनी घटनेत नाव दिले शेड्यूल कास्ट 13%. वेळ आल्या बघून घे सांगायला आलं म्हटलं गावबंदी. आलाच मांगा महाराजा माणूस गावात तर दिवसा 12 वाजता त्याची सावली त्याच्या पायातच पडली पाहिजे लागून स्पर्शबंदी. लोटाबंदी काढली. मांगा महाराज माणूस रस्त्यानं जाताना त्याचं हॉटेल दिसत तलब झाली तर बाहेरच फुटतं कपासाचं. तूच घे, तूच फेत, तूच धुन, तूच ठेव. सन्मानानं चहाचा कप मांगा महाराजांना कोणी दिला नाही. रोटी बंदी घातली. मांगा महाराजा हात त्याच्या भाकर काढून कुत्रा मदर टाकून माणसाला देऊ नका हा कायदा झाला. आणि 5वी बंदी सुरूच आहे का नाही. सैराट बघितला का नाही. शेवटी मारली की नाही दोघं. 5वी बेटी बंदी घातली. नुसत्या 5 बंद्या घातल्या नाहीत. थोडा म्हटली गावची घाण त्या दुसऱ्या टोळीच्या बाजूला. त्या घाणीतून मेलेली जनावर येऊ लागली. ही दुसरी टोळी पोटाची खळगी भागवण्यासाठी मेलेली जनावर खाऊ लागली. हे मोठ्याचा नाद असा लागलाय हौस म्हणून कोणी काढलेलं नाही. हलाल झालं. बाबासाहेबांनी तर प्रश्न विचारला रे हा समाज जगलाच कसा आणि इथपर्यंत आलाच कसा. काय सण केला असेल आपल्या पिढ्याने. अजून काय जंगलात राहिलं त्यांना कळाला रे दुसऱ्या टोळ्या हलाल चाललं मेलेलं खायची पाहिल्या. आणि मग ते म्हटलं तिथे जाऊन मेलेलं खाण्यापेक्षा पळतेले हरणं म्हणून काय म्हटले कशाला जायचं हरण. अजून आमचं बांधव जंगलामध्ये उडी नगड्यात पळतेले हरणं म्हणून खातायत ते आहेत आदिवासी. आदिवासी 7.5%, एससी 13%, 52% ओबीसी. कोण झाला ख्रिश्चन आम्ही झालो ना. कोण झाला मुस्लिम आम्ही झालो ना. कोण झाला बौद्ध आम्ही झालो ना. असे अल्पसंख्याक 10-12%. असे एका कुळाचे एका रक्ताची एका राजाची कुळ असताना देशाचे मूळ मालक मूळ निवासी आम्ही असताना त्या ब्राह्मणाने वर्ण जात पोट जात करून एकमेकापासून फोडून ठेवले, तोडून ठेवले, विस्कटून ठेवले. आणि त्या फुटीवर आज तागायत ते राज्य करतायत का नाही. आज तागायत राज्य करतायत. एक जात एक झाली तरी ब्राह्मणाला धोका बनवून जातीत पोट जाती तयार केल्या. मार म्हणून चालत नाही. अळवंत नाही. बाबासाहेबांना खूप त्रास झाला त्याचा. मांग म्हणून त्याला मांगा 10-12 आहेत. माळी म्हणून माळ्यात पोट जाते. मराठा म्हणून मराठ्यात पोट जाते आहेत. आणि या जाती पोट जाती कधीच एक होऊ नयेत म्हणून 33 कोटी देवाची निर्मिती. 33 कोटी देव आहे का जगात असलं भेंडूळ. देव देताना सुद्धा मकलाची केली. बघा त्यांचा देव लाल भडक बाय लांबल्या चकनाक डोक्याला घटाचा तोटाचा टोप घालते. हसली तर घालत असते, बसली तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी ती ब्राह्मणाचं कुलदैवत. आणि एकही देखणं आम्हाला दिलं नाही. गावाची तिथं ध्यान सगळे त्या पण डोकळा बसलाय, गाढवा बसलाय, उंदरा बसलाय, जात बाहेर पोट बाहेर. पोरग सुद्धा घाबरतं देवाच्या समोर जायला. हे असलं इद्र देवा मला दिलं देखणं त्यांनी घेतलं. असंच आहे का नाही. पुढच्यानी मकलाशी केली. लक्ष्मीला पेढा टाकला लक्ष्मी खुश. साखर टाकली लक्ष्मी खुश. आणि इकडे 17 रेड्या कापलं तर देव खुश नाही. बकऱ्याचं कोंबड्याचं रेड्याचं तेवढं द्यावा मला आणि साखरेचं पेड्याचं द्या. घटना बदलणारे. रेड्याचं तू घेन पेड्याचं दे घ्या मला. आणि वर्णव्यवस्था जाती व्यवस्था विषमतेची व्यवस्था ह्या देशामध्ये उद्ध्वस्त करून समता प्रस्थापित कुणी केली असेल पहिल्यांदा देशात त्याचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. पण बुद्ध म्हटलं जा मारोड्यात नंतर बुद्ध जा मारोड्यात. हा खोडसाळ खोटा प्रचार आहे. जेणेकरून इतर समाजानं बुद्ध होऊच नये याच्यासाठी केलेला तो प्रचार आहे.
आहे का नाही? हा खोडसाळ प्रचार आहे मित्र. बुद्ध महार नव्हते. या देशामध्ये शुद्धोधन नावाचा एक राजा होणार, त्या राजाच्या पोटी जन्मलेला पत्ते त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम. तो राजकुमार होता, क्षत्रिय होता. पण सिद्धार्थाचा इतिहास सुद्धा ब्राह्मणांनी खरा लिहिला नाही. काय लिहिलंय? म्हातारी बघितल्यामुळे, प्रेत बघितल्यामुळे म्हणे सिद्धार्थानं राज्याचा त्याग केला. खरं आहे का ते? खोटं आहे ते? एक उदाहरण सांगतो बुद्धाच्या काळात. मी थोडकंच बोलणार आहे, बाकीचे सगळे ह्यांच्यात येणार आहे. एक उदाहरण सांग. एखाद्या मातेचं अपत्य वाढलं, माता रडत होती, ब्राह्मण खवळी होती. काय रडतेस? मूल मिला उचल प्रेत, जा भगवान गौतम बुद्धाकडे म्हण त्याला, आम्ही तुला भगवान समजतोय, तू स्वतःला भगवान समजतोय, तू खराच भगवान अशी तर मेलेट फोडून जिवंत कर म्हण त्याला. माताच होती उचल प्रेत, भगवंताच्या पायावर नेऊन ठेवलं. भगवान, आम्ही तुम्हाला भगवान समजतोय, तुम्ही स्वतःला भगवान समजता, तुम्ही खरेच भगवान असाल तर मेलेट फोडून जिवंत कर. बुद्ध म्हणजे ठेव माते, मी त्याला जिवंत करतो. माझी एक आट आहे, काय? जा शाखा घरात, ज्या घरात माणूसच मेलं नाही अशा घरात मुठभर वरी घेऊ दे, त्या वरीवर मी तुझं मूल जिवंत करतो. माताच होती ती, पण सुटली, मेलं नाही. सगळं गाव धुंडाळलं, पण माणूसच मेलं नाही. एक घर मातेला भेटलं नाही. माता आली, त्या त्यानं पळत आली. म्हटले भगवंत मी काय करू? माणूसच मेला नाही, एक घर मला भेटत नाही, मी काय करू? मग बुद्ध म्हटले, माते तू माणूस आहे, मी माणूस आहे, तुझं मूल माणूस होतं. माणसाचा जन्म आहे तसा त्याचा मृत्यू सुद्धा आहे. जसा जन्मावर तुझा विश्वास आहे, त्या मृत्यूवर सुद्धा विश्वास ठेव. धन देतो, शोक व्यक्त करू नको. माझ्या बांधवांनो, जन्म तिथं मृत्यू सांगणारा या जगातला पहिला तत्ववेत्ता कोण असेल, त्याचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध. आणि इकडे बघताय का नाही, घर घर की कहाणी, सासबी कभी बहुती, पवित्र रिश्ता, रात्रीचा खेळ चाले, आई कुठं, आई सगळेच करायला, आई कुठं काय करते, ठरलं तर मग. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना धर्मनिरपेक्ष बनवल्या. देश धर्मनिरपेक्ष आहे. कधी तर बुद्ध दाखव, कधी तर फुले दाखव, कधी तर शिवाजी महाराज दाखव, कधी तर फुले बाबासाहेब दाखव, कधी अण्णाभाऊ दाखव, कधी तर येशू दाखव, कधी तर अल्ला दाखव. घर घर की कहाणी. एकाच धर्माच्या सगळ्या सिरियल आहेत, हे नाही दुसरं नाहीच. एखाद्या मातेचा नवरा कुठे फिरायला गेलो त्याला कोणतं ठोकरते, मेलेलेच असते, त्याला दवाखान्यात ऍडमिट करतात. डॉक्टर त्याच्या बायकोला फोन करतो, निघ, तुझा नवरा माझ्या दवाखान्यात ऍडमिट आहे. बायको दवाखान्यात जायला पाहिजे का नाही? सिरियल बघताय का नाही? ती जाती देवळात, ती देवळात दवाखान्यात जायला पाहिजे का नाही? ती जाती देवळात. घंटीला हात लावला की तिकडे डोळे उघडायला चालू करतात. बुद्ध म्हणले, माणूस मेला की माती माती, हवा हवा, आगे अग्नी आणि पाणी पाणी, हे पुन्हा पृथ्वीचा समतोल ठेवला जातो. मग का राज्याचा त्याग केला सिद्धार्थाने? या देशामध्ये शाकेन कोल्या दोन खंड होते. रोहन खंडामध्ये रोहिणी नदी वाहत होती. रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद विकोपाला गेला. वारंवार सूचना करून सुद्धा कोल्या लोक पाण्याचा वापर थांबवत नाही. म्हटल्यानंतर शाक्य कोळ्याच्या सेनापतीला एक बैठक म्हणून सांगितलं, पाण्यासाठी युद्ध करायची वेळ आणि दिवस ठरवा. त्या बैठकीला सिद्धार्थ उपस्थित होता. हिंदू शब्द हे अलीकडचा आहे. त्यावेळेस वैदिक व्यवस्था होती ब्राह्मणांची. पाण्यासाठी युद्ध म्हणलं. सिद्धार्थ म्हणला, सेनापती निसर्गाचं पाणी निसर्गाचे प्रमाण वाहत आहे. निसर्गाच्या पाण्यासाठी माणसाची टक्कोरी फोडा प्रस्ताव मला मान्य नाही. हा प्रश्न चर्चेनं सुटू शकतो, चर्चेनं सोडवा. वैदिक व्यवस्थेनं पत्त्याला सेनापतीला, सिद्धार्थ तुम्ही क्षत्रियाचं भान ठेवा आणि आमच्या व्यवस्थेमध्ये क्षत्रियाने युद्ध नको म्हणायचं, नंतर युद्ध म्हटलं तर त्याला शिक्षा आहे. तुम्हाला पाण्यासाठी युद्ध करावं लागेल नसेल, तुमच्या कुटुंबावर भ्रष्ट टाकून असेल तर कुल सोडून जावं लागेल, राज्य सोडून जावं लागेल. सिद्धार्थ हळवा होता. सिद्धार्थ मला, मी निसर्गाच्या पाण्यासाठी युद्ध, माझे भाग येणार नाही, माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला त्रास होऊ देणार नाही, त्यापेक्षा मी राज्य सोडून जातो असा निर्णय सिद्धार्थ घेतोय. जाता जाता ते आपल्या पत्नीला भेटतात. पत्नी म्हणते, तुमच्या जाण्याने इथला माणूस सुखी होणार असेल तर खुशाल जा, तुमच्या जाण्याने हे भांडण मिटणार, खुशाल जा, तुमच्या जाण्याने तर काही फरकच पडत, कशाला जाताना? मग सिद्धार्थाच्या डोक्यात ट्यूब पेटते, आपण जायचं पण माणसाच्या सुखाचा शोध लावून यायचं. माझ्या बांधवानो, गौतम बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सुखाचा शोध आहे. शोध. सिद्धार्थ बाहेर पडला. त्या काळातल्या सगळ्या ऋषी मुनीच्या सहवासात सिद्धार्थ राहिला, पण माणसाच्या सुखाचा शोध कुठल्या ऋषीच्या सहवासात मठात लागला नाही. काय ऋषी त्या काळातलं? एका ठिकाणी बसलेलं, जटा वाढलेल्या, कधी खांजाळत आलं. लांबनच तो राजकुमार म्हणाचा, ह्याच्या शरीराला शांतता नाही, तिथं माणसाच्या सुखाचं मला काय सांगणार.
आणि तू भरलेला जटाधारी म्हणणार बाबा तुझ्या डोसक्याची आहे ती आमच्या डोसक्यात नाही, आपला तू पुढे जा. सगळ्यांच्या सहवासात सिद्धार्थ राहिला पण माणसाच्या सुखाचा शोध लागला नाही. आणि मग शेवटी सिद्धार्थांनी ठरवलं उपास तपासून काहीतरी मिळते का म्हणून सिद्धार्थ उपासाला बसला. माझ्या आया बहिणो, जगात सिद्धार्थासारखा उपास कोणी केला नाही. जगात बाजारामध्ये हाडा असलेल्या सिद्धार्थाचा फोटो मिळतात आणि आमचा उपास कोणतर घुमतय 5 मंगळवार कर 5 शुक्रवार कर आणि उपासाला 2 किलो भगर खा. हे असलं उपासा. मी त्या हिंगणगावला गेलतो सभेला, एका झोपडीच्या समोर 50 बायका. म्हणजे चला की सभेला. नाही येतो पण देव एक आलाय अंगात, तिला शांत करतो मग सभेला येतो म्हटलं. मी म्हटलं चला आपण पण देव बघायला गेलो. आकाश झोपडीत बाय घुमा लागल्या, घुमता करायची. म्हणजे देव सूर का मारायला, घुमता करायची म्हणजे सूर देव का मारायलाय. बघतोय तर झोपडी दोरीवर चाण्या टाकल्या त्या आणि चाणीजवळ मांजर चाललंय. मांजर तोडणाऱ्या देव केलं की मांजर बाजूला व्हायचं. हे असलं देवा मला दिल्या ती सगळं देवाचं लक्ष चालण्याकडं, आमच्याकडे काही नाही. असला उपास सिद्धार्थाने केला नाही. अन्न नाही, पाणी नाही, अक्षरशः हाडं राहिली. मी त्या सांगावला गेलो होतो, भुकाला लागल्या. त्या एका ओळखीच्या घरात गेलो, म्हटलं मावशी भूक लागल्या, खाया पिया काय आहे का, मटण असलं तर जरा आनंद होईल. म्हटले मटणाचा विषय घ्यायचा नाही. मी म्हटलं का, उपास आहे उपास. काय तर द्या ना म्हटलं. काय द्यावं, भगरच दिली मला, साबुदाण्याची भगर. मावशी म्हटलं उपासाला मटण चालत नाही होय, भगर कशी खाताय उपासाला आहे. मावशी म्हटलं साबुदाणा हा वनस्पतीपासून बनतो हे अर्ध सत्य आहे. त्या वनस्पतीचा कलर आहे तांबूस, मग तांबडा शाबू पांढरा कसा झाला, कलर दिलाय. आणि कलर दिल्यावर माणसं जगतील का. ते म्हणजे कसा झालाय. मी त्याला सांगितलं मावशी महाराष्ट्रातल्या मेलेल्या जनावरांची कातडी मुंबईला जातात, त्या कातड्याच्या खाली चरबी असते ती ठासून काढतात. तो चरबीचा सगळा कचरा दुसऱ्या कारखान्यात जातो, त्याच्यावर प्रक्रिया त्याचे केमिकल तयार केलं जातं आणि जिथं तांबड्या गोळ्या पडतात तिथं फवारा मारला की गोळी पांढरी होऊनच पलीकडे जाते. खा उपासाला शाबू. म्हणून शाबू शिजल्यानंतर सळसळीत होत नाही का, होतोय गिच्च होतोय. चरबीचं कवर फुटल्यानंतर ते एकमेकात अडकतंय. लय शाबू वाडा भाजला की तांबूस दिसते, ओरिजिनल कलर दाखवते. आपण ते आवडते मला, मी खाल्लेलं आहे ते. चरबी ही खाण्यातच वस्तू आहे. काय लोक मत आहे आम्ही प्युअर शाकाहारी आहे. ह्या जगात कोणच शाकाहारी नाही, कोणच शाकाहारी नाही. तुम्ही जे औषध गोळ्या खाता ना, बिलबिलीत वर कवर आहे, ते काय रबर आहे का. आणि रबर खाल्ल्यावर माणूस जगल का. ते रक्तीचं आहे, रक्तीचं. जरांच्या रक्तापासून ती कवर बनवलेली असते म्हणून ते पचतंय आपणाला. आणि म्हणते मी शाकाहारी आहे, मी प्युअर शाकाहारी कोण नाही. अन्न नाही, पाणी अक्षरशः हाडं राहिली. शेवटची घटिका बोलणार एवढा तो नाही घेऊन करा रे. माणसाच्या सुखाचा शोध घेणार रे. माणसासाठी तुला काहीतरी करायचं तर जगलं पाहिजे, जगायचं असेल तर खाल्लं पाहिजे. अहंकार सिद्धार्थाला पटला, भिक्षा पात्रता अन्न खाल्लं आणि सुचलं माझ्या बांधवानो, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्रिशरण सुचलं. पंचशील मी दारू पिणार नाही, खोटं बोलणार नाही, चोरी करणार, व्यभिचार करणार, हत्या करणार आहे. हे पंचशील सुचलं, अष्टांग सुचलं, 10 पारमिता सुचल्या, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय बुद्धाने सांगितलं. तृष्णेमध्येच दुःख बुद्धाने सांगितलं. आणि बुद्ध म्हणजे अत्तदीप भव, तूच तुझा आधार बन, तूच तुझा प्रकाश बन. हे जर समजून घेऊन तुम्ही वागलात ना मित्र, माझ्या आया बहिणो, दुःखाचा स्पर्श होणार नाही माणसाला. दुःखाचा, दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे गौतम बुद्धाचं धम्म. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय, मी माझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकारणं म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि. आणि ब्राह्मण धर्मामध्ये पटणारे स्वीकार देतात का रे. तुमचे नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ ह्या ब्राह्मणाने उद्ध्वस्त केलंय, उद्ध्वस्त केलंय का नाही. डोळ्याला जे दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवू दिला नाही, कानाला ऐकायला त्याच्यावर विश्वास ठेवू दिला नाही, नाकाला गंध कळतो त्याच्यावर विश्वास ठेवू दिला नाही, जिभेला चव कळतं त्याच्यावर विश्वास ठेवू दिला नाही, त्वचेला जाणवतं स्पर्श त्याच्यावर विश्वास ठेवू दिला नाही. तुम्ही हिंदू राणामध्ये गुलाम आहात, गुलाम.
हिंदू राहणं म्हणजे गुलाम आहात, गुलाम. गुलाम म्हणजे काय कळतंय का? पोरग होतंय मला, पोरग कुणाचं? माझं. माझ्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला पाहिजे का नाही? तिकडे पळत जायच बामणाकडे. पोरग झाले नाव काय ठेवू? पोरग माझं का बामणाचं? पोरग माझं नाव ठेवतोय तू. घर माझं, कधी घुसायचं सांगायचं तो. गाडी घेतली, कधी बसायचं गाडी तू सांगणार तो. त्याला म्हणतात गुलाम. बुद्ध म्हटले बुद्धं शरणं गच्छामि, जे पडते ते स्वीकार आणि सुखी हो म्हणून सांगितलं. मी मुंबईला गेलो होतो गणपती उत्सवामध्ये. मी गणपती बघितला, मी अर्धा निळा आणि अर्धा भगवा. मी म्हटलं ही काय बनगड आहे? युती झाल्या म्हटलं आमची युती. असं चाललंय आमचं. बुद्धं शरणं गच्छामि, पटल ते स्वीकार आणि सुखी हो म्हणून सांगितलं. समर्जित आपल्यात गणपती बसल्यात का नाही? बाबासाहेबांचा तो अपमान आहे का नाही? 22 प्रतिज्ञेमध्ये बाबासाहेब म्हटले ना हे बंद करा, म्हटले का नाही? गणपती बसवायल्यात का बसवतोय? बुद्धां शरणं, बुद्ध म्हणतात ना, बुद्धीला पटेल ते स्वीकार. मी कोल्हापूर जिल्ह्यातील आळत्या गावचा मांगाचा पोरगा. बुद्ध आणि धम्म वाचला. 84 ला मी मांगाचा गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला. मित्र काळावाजवाला पण लय हाल झाला आपलं. 84 ते 91 पण माझं लगीनच होईल. मांग पण पोरगी देणार, म्हार पण पोरगी. मांग म्हणत हे म्हार झालाय, म्हार म्हणजे मूळच मांगाचा आहे. कधी संपणार युग? कधी संपणार? काय हो मांगा माळाचं भांडण आहे? काय आहे सांगा ना? काय भांडण आहे? का राज्याचं आहे, का शेताचं आहे, कशाचं आहे? दोघे गावाच्या बाहेर, दोघे मोठ्याच बोलतात, दोघे मोठ्याच खात्यात, पण तंग आहे. काय भांडण आहे? मिटवा ते भांडण. बाबासाहेबांनी 14 मांग महार परिषदा घेतल्या. त्या 14 की म्हणे दोघं तरी एक होऊ द्यात म्हणून नवा. मला मुलगी असते तर मी मांगाला दिली असते असं बाबासाहेब म्हटले होते. तरी गडी कुऱ्यातच नाही ती. लग्न होईना माझं. आई म्हणायची भंग्याची कर, पण लगेच म्हटलं दिनाच कोण कुठली करतो. एक शिक्षणाधिकारी मांगाचा, त्याची मुलगी मला ठरली. तो म्हटलं देणं घेणं बोला. म्हणजे देणं घेणं काय नाही, काय आहे? मी म्हटलं मांगाचा जरा बुद्ध झालोय, बुद्ध लग्नाला परवानगी दे, दुसऱ्या दिवशी उरकून घेऊया. काय तर चावल्यासारखाच उडला. म्हणलं कांबळे नाव घेते, बुद्धाचं नाव घेते, मांगाचं तर नाही का? हे म्हणलं देऊ नको बस. एवढा जर बाबासाहेबांच्या विचारात तिरस्कार असेल तर त्या पदाचा राजीनामा दे म्हटलं, शिक्षण अधिकाऱ्याचा. बाबासाहेब जन्माला आले नसते तर तुला पुसायला सुद्धा कोणी तिथे ठेवलं नसतं. आणि खरं आहे, माझ्या आया बहिणीनं तुमचे नवरं नोकरीला असतील, तुम्ही पण नोकरीला लय देखण्याचा म्हणून नोकऱ्या लागलेल्या नाही, आणि शिकल्यात म्हणून पण नोकरी लागलेली नाही. काय बरोबर नाही? बाबासाहेबांनी एक सर्टिफिकेट दिले म्हणून आता घेतलंय. म्हणून बाबासाहेब म्हटले 100तलं 80 रुपये घोडा गाडी बायकावर खर्च करा, 20 रुपये तर समाजासाठी खर्च करा. तो म्हटला तुझं तत्वज्ञान तुझ्याजवळ ठेव. म्हटलं तुला पोरगीच दे. इकडे वळलो बहुदाकडे. हे फरडा भक्ती प्राध्यापिका. भाषण ऐकलं, जमलं तर चळवळच उभी राहील म्हटलं. डायरेक्ट मागणी घातली. ती म्हणजे कांबळे आहे का? होय या म्हणजे दुसऱ्या दिवशी घरी. दुसऱ्या दिवशी गेलो तर तिचा बाप दांडकं घेऊनच बसला. आम्हाला फसवतोय म्हटला. तुझ्या गावात फोन केला, तू मांगाचा आहेस म्हटला, महाराजा नाहीस. कधी संपवायचं हे? संपणार आहे का नाही? मांगाला 2 नाक आणि महाराला 3 नाक, असं कुठं काय आहे का? तुम्ही राजे होता, राजे. या देशाचे मूळ मालक होता. या ब्राह्मणांनी जाती पोट जाती करून आम्हाला एकमेकांपासून फोडून ठेवलंय. दिसला मांग, पिटला कांग, मांग फुगलाच. गाडी महाराडवर गेला की गाडी रुतलीच. सचिन एक गोष्ट सांगतो. त्या सातारचा गायकवाड भूमी अभिलेखचा मुख्य अधिकारी होता. त्यानं मला एक दिवशी फोन केला. अरे महाराष्ट्रात फिरतोय, पोरग लग्नाला आले, पोरगी बघकी. एक दिवशी म्हटलं आज पोरी बघूया. गाडी लागली दारात. मी चढणार तेवढ्यात बायको आत होती. त्या बायकोला ओळखून दिली, हे सुकुमार कांबळे.
बाईच्या चेहऱ्यावर काहीच नाही. मी बसलोय, 8 मुली दाखवल्या, 8. त्या बाईच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही. घरी गेले, मी माझ्या घरी आलो. 8 दिवसांनी फोन केला, गायकवाड साहेब मी काही मूर्ख आहे म्हटलं. 8 पुरी दाखवल्या, पसंत ना पसंत सांगते का नाही. अरे म्हटलं तुला मजा सांगतो काय. अरे तू भेटल्यानंतर बायकोला म्हटलं हो कांबळे, तिला वाटलं हो महाराज आहे. आणि मला म्हटलं महाराज नाही त्यात काय पुढे बघायला. त्यामुळं मग आमच्यात भांडणं. बर आज तुमच्या घरीच येतो म्हटलं. गेलो घरी, 6 खोल्याचा बंगला सातारमध्ये. झुंबर बिंबर बाईन नटून थटून पावडर लावून म्हटलं ही पावडर नटणं थटणं झुंबर बंगला हे सगळं जर कोणामुळे मिळालंय ते बाबासाहेब आंबेडकरच्या महिला आले म्हटलं. बाबासाहेब जन्माला आले नसते तर भांगलाला गेली असतील म्हटलं. असंच बोललो मी त्याला. 1 तास असा बोललो. जायला तेव्हा मला म्हणते जय भीम म्हणते, जय भीम म्हणते. कधी संपणार ही जात. पण मला मुलगी दिली एका मांगानं, अशिक्षित मांगानं. त्यावेळेस लोकसभा विधानसभा लढलो होतो. पोरगी 4 वर्ष बेकार बीएड होऊन डीएड होऊन. मला पोरगीचं नोकरीचं बघा, उठता उठता म्हटलं जरा लग्नाचं पण बघा. माझं कंठ उकारलं. शिकलेली मारलंय, दांडकी हे कशाने मारलं म्हटलं. मी म्हणून माझी काय अडचण आहे काय. मी मांग जरी असलो तर बहुत झालोय, बहुत पण लग्न मला करायचं आहे. तेवढी परवानगी ते दुसऱ्या दिवशी उरकून घेऊया. अडाणी माणूस काय म्हणावा. बुद्ध म्हणजे माणूसच नव्हे तर होय. दे के म्हणला मी तुला पोरगी देतो. मग बाबासाहेबांचं वाक्य मला आठवलं, मध्ये पडे लेख लोगने धोका. शिकलेल्याच्या डोसक्यात जात आहे. बायको हिंदूच, गणपती आणायची, मी नेऊन टाकायचं. पुन्हा बारका गणपती मी नेऊन टाकायचं. पुन्हा बारका मी नेऊन टाकायचं. मी म्हणायचं बुद्ध पण लगीन झाले जरा ऐक म्हटलं. पुन्हा बारका. एक दिवशी शीतलता घरच झाला. ती शिक्षिका शनिवारची शाळेला चालल्या. मी बेडमधून बघत होतो, ती आवरत होती. चुन्याची डबी उघडायची, डोसके आपटायची आणि झाकायची. म्हणजे चुन्याच्या डबीवर डोसकं कापडते. तिला जाव दिलं तर गणपती चुन्याच्या डबीत बसला. असू नका, कुठं तर असेल तुमचं बाहेर काढा, आता पुढच्या पिढीला देऊ नका. त्यासाठी सांगितले. बसू नका तरुणानो गणपती. बुद्धांग शरणंगती काय काय अर्थ आहे त्याचा. जे बुद्धीला पटेल ते स्वीकार आणि सुखी हो म्हणतात बुद्ध. एक दिवस गणपती उत्सवामध्ये गणपतीचा जन्म ते दाखवत होते. आम्ही लिहिलेलं नाही, त्यांनीच दाखवलंय. तेव्हा प्रसंग मी टीव्हीला बघताना म्हटलं गणपती कसा जन्माला बघ. आणि दोघे टक लावून बघत होतो. कसा गणपती जन्माला आला. पार्वती अंघोळीला बसली होती आणि तिच्या घराला दार नव्हतं. आता देवाच्याच घरात दार नाही म्हटलं आपलं असंच होतं सगळं. पार्वती आंघोळ करते, शंकर नाग घेऊन जंगलात. तिला प्रश्न पडला, मग आंघोळ चालू असताना पुरुष माणूस आता माझं कसं व्हायचं म्हणून तिनं अंगावरला घासून 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 मळ काढला. मळापासून पोरग तयार केलं. त्याच्या आता दांडकं दिलं, उंबऱ्यावर सांगितलं आंघोळ होईपर्यंत कोणाला हात सोडू नको. पार्वती आंघोळ करते, दांडकं घेऊन गणपती तयार. शंकर नाग घेऊनच पाय ठेवणार गणपती. तू कोण दंगा एवढ जोगाचा. हे काय पाय सोडून हे काय जायचं थांबडा. मला माझ्याच घरात कोण अडवत आहे म्हणून एका झटक्यातच गणपतीनं मंडकं उडवलं. पार्वती आहे तशाने माझं पोरग कुठं गे म्हटला. नवरा आहे तुझा, जाताना नव्हतं ना मला माझं पोरग पाहिजे. अगे नवरा आहे मी तुझा, जाताना पोरग नव्हतं ना मला माझं पोरग पाहिजे. गेडे बिडे झाल्याच का. मी नवरा आहे म्हटलं, पोरग कुठलं तुझं. नाही मला माझं पोरग पाहिजे. फेसाळे शंकर काय करणार त्याला. जाताना पोरग नव्हतं, पोरग मागायला. बायकोचा हट्ट तुम्हाला माहित आहे. बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी अंतर्ज्ञानी शंकराला गणपतीची मंडकं सापडला. गरीब हाती चालला, तोडला जोडला. ते म्हटलं तुझं पोरग आहे का जगात असलं ऑपरेशन कुठं. आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलं का नाही, प्लॅस्टिक सर्जरीचं कौतुक आम्हाला सांगू नका, आमच्या देशात पहिल्यांदा झाल्या. एकदा म्हटलं कसं माणसाच्या धडाला आम्ही हत्ती जोडवलाय म्हटलं. असलाही विद्वान पंतप्रधान मिळाल्या. बुद्धांग शरणंगाची
धम्मांग सरणे म्हणजे माझ्या तत्वाला शरण जाईन. जो समाज स्वतःच्या बुद्धीने तत्वाला जातो अशा समाजाला शरण जाणं म्हणजे संघांग शरण. सुख आहे का नाही त्यात सांगा ना. पंचशीलामध्ये बुद्ध काय म्हणजे दारू पिऊ नका, खोटं करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करा, हत्या करू नका. या प्रत्येक वाक्याचं कलम बाबासाहेबांनी घटनेत घातले नाही. खोटं बोलणाऱ्याला शिक्षा आहे, व्यभिचार करणाऱ्याला शिक्षा आहे, हत्या करण्याला शिक्षा आहे का नाही, चोरी करणाऱ्याला शिक्षा आहे, हे घटनेत आहे. अरे 2500 वर्षापूर्वी बुद्ध म्हणतात दारू पिऊ नका. दारू पिणाऱ्याच्या घरात कधी सुख आहे का? आहे का सांगा ना. बायकोला मारते, पोराला मारते, कोणतरी सोडवाय गेले की वासकीनं अंगावर येते. घरात सुख नाही, पोरांना सुख नाही, समाजाला सुख नाही. पोरग अभ्यासाला बसलं तर पाठीव पाय देऊन पलीकडे जाऊन बायकोला शिवे देत जाऊन मारते. म्हणून आम्हाला शिवे शिकवायला कोणी ट्रेनिंगला पाठवले का? जा रे 500 रुपये भर आणि 4 शिव्या शिकून ये. आपल्याला असल्याशिवाय समर्जित मी जर एक शिवी दिली तर पुढचं चक्कर येऊन पडेल. असल्याशिवाय आपल्याकडे ही पार्सल तुमच्याकडून आमच्याकडे आलेली आहे. हे त्रिसरण पंचशीला अष्टांग 10 पारमिता समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय तृष्णेमध्ये. तृष्णेमध्येच दुःख. तृष्ण म्हणजे हाव खरात वाकलाय का नाही, जेलमध्ये गेले का नाही, तृष्णेमुळे गेले. पैसा किती असावा, बायका किती असाव्या, घर किती असावी, भान राहिलं नाही त्याला. बुद्ध म्हटले एक घास ज्या झाला तर उलटी होते माणसाला. एक घास ज्या झाला 4 माणसं आहेत, खोल्या किती असावे तेवढंच बांध. पप्पू कलाम नावाचा एक माणूस होता, पप्पू कलानी 65 एकरात बंगला बांधला आणि गेले जेलमध्ये. तृष्णेमध्येच दुःख आहे. आणि बुद्ध शेवटी म्हणजे आत्ता दीपव. हे त्रिसरण पंचशीला अष्टांग 10 पारमिता समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय तृष्णेमध्ये दुःखात दीपव. याचा प्रभाव एवढा झाला, हा देश बुद्ध झाला. या देशाचे सगळे तुम्ही आम्ही सगळे बौद्ध होतो. या देशाचे सगळे राजे बौद्ध होते. 750 वर्ष बुद्धाचं राज्य ह्या देशावर होतं. 750 वर्ष. जुनी माणसं म्हणतात आमच्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता, दह्या दुधाची पाठ वाहत होते. कुठल्या राज्यात? बुद्धाच्या राज्यात. सम्राट अशोकानं कलिंगाचं युद्ध जिंकलं. लाखो प्रेतपट होती. नाचत होता मी जिंकलो, मला आनंद झाला. नाचत होता तोपर्यंत बहुत झुकवलं. रे कसला तुला आनंद झाला? बाग त्या प्रेताच्या समोर त्याची आई रडते, बाग त्या प्रेताच्या समोर कोरड, बाग त्याच्या प्रेताच्या त्याचा गोताळा रडताय. सगळीकडे आक्रोश माजलाय. तुला कसला आनंद झालाय? ते विदारक चित्र सम्राट अशोकानं बघितलं, तलवार टाकली आणि गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला. मित्र राजाने स्वीकारला. स्वीकारला का नाही? आम्ही अजून बुद्ध नाही. काय महाभाग सांगतात, जनगणना सुरू झाल्या, धम्माच्या कॉलममध्ये बुद्ध लिहा, जातीच्या कॉलममध्ये मारल्या. आता मी काय लिहायचं? मी जन्माच्या कॉलममध्ये बुद्ध आणि जातीच्या कॉलम मांग, मग मार बुद्ध, मांग बुद्ध, ढोर बुद्ध. पुन्हा ती रचना आहे तशी आहे, ती बामणाच्या फायद्याची आहे का नाही? सगळा देश बुद्ध झाला मित्र. सम्राट अशोकानं 84,000 बौद्ध विहार बांधली या देशात. 84,000. हे जी कोरी उंच इमारतीची देवळं दिसतात ती सम्राट अशोकाची बौद्ध विहार आहेत. गळत नाही, टिपकत नाही. अजून 2,500 वर्ष झाली. बामणाने ह्या देशात एकही मंदिर बांधलेलं नाही. कुठं इतिहासामध्ये नोंद नाही. तेलपरवर राम मंदिर बांधले, गळा लागले. राम मंदिर गळा लागलंय. आलं नाही पेपर आलं नाही. राम मंदिर गळालंय. अजून 2,500 वर्षापूर्वीची मंदिर सम्राट अशोकानं गळत नाही. एक महाबोधी बौद्ध विहार बिहारमध्ये त्याचं सुद्धा आंदोलन सुरू झालं नाही. ती सुद्धा आमच्या ताब्यात झाले. म्हणून माझ्या बांधवानं बुद्ध महत्वाचा आहे. सगळा देश बुद्ध झाला, राजे बुद्ध झाले. पण शेवटचा राजा भद्रात त्याच्या पत्री पुष्यमित्र शृंग नावाचा ब्राह्मण सेनापती होता. त्यानं घात साजली, शेवटच्या बौद्ध राजाचा शिरछेद केला आणि पुन्हा त्या ब्राह्मणाने कब्जा केला. पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र, पुन्हा जाती, पोट जाती, पुन्हा 33 कोटी देवांच्या डोक्यावर मारले. आणि या व्यवस्थेला दुसऱ्यांदा झटका कोणी दिला असेल, ते झटका देणारे व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांचा इतिहास काय लिहिला आहे? गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी. तो कोणता नवीन महाराज आलाय टीव्हीला, दणकून सांगायला. ग ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी म्हणजे काय? शिवाजी गाय राखायला जात होते आणि संध्याकाळी ब्राह्मणाच्या डोसक्याजवळ येऊन बसायचे राखण करायला.
अरे शिवाजी महाराजांना धर्म महत्वाचा नव्हता, जात महत्वाची नव्हती, राज्य महत्वाचं होतं. गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते शिवाजी. अफजलखानाचा कोतळा काढला तसं अफजलखानाच्या बाजूने शिवाजी महाराजांच्या वार केला. थोडस खर्चलं शिवाजी महाराजांना. दुसरा वार करणं वेगात महाराजांनी तडे जापलायस निघून जा मरची. काय म्हणतोय तो महाराज? लढाईत म्हणतोय आणि महाराज मी तुम्हाला मारू शकतो पण तुम्ही मला मारू शकत नाही का? हे ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाची हत्या करणं पाप आहे असं म्हटल्या महाराजांनी 2 कंडकच केल्यात. त्याचं नाव कृष्णा भास्कर कुलकर्णी. आणि म्हणतात गो ब्राह्मण शिवाजी महाराज. अरे शिवाजी महाराजांचे 12 विभाग होते, 12 प्रमुख, 9 विभागाचे प्रमुख मुस्लिम होते का नाही? आणि उठवलं नसतं मुस्लिमांच्या विरोधात हिंदू. मुस्लिम या देशाचा नागरिक आहे, आमचं रक्त आहे, आम्ही धर्मांतरित झालेले मुस्लिम आहे. अरे एक मुस्लिम 40 बकरी कापते दिवशी. धंदा चालू म्हणून गप आहे ती. नाही तर काय होईल? म्हणून ते समजून घ्या, जात हे विष आहे हे लक्षात घ्या. माझं असं मत आहे. बुद्धांना कशामुळे त्रास झाला? क्षत्रिय म्हणून. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का नाकारला? मराठा म्हणून. फुलेंना कशामुळे त्रास झाला? माळी म्हणून. बाबासाहेबांना कशामुळे त्रास झाला? महार म्हणून. आणि अण्णाभाऊसाहेबांना कशाला त्रास झाला? मांग म्हणून. म्हणून बाबासाहेब म्हणले मांग महार ढोर सांबार दिलेले शिव्या स्वाभिमानाचे शब्द नाहीत. मारोड्यात मी महाराज आणि तिकडे हे महाराज, तिकडे हे महाराज आणि इथं मारोड्यात मी महाराज, मी मांगाच आणि तिकडे हे मांगाच. हे सगळे महापुरुष ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी झटले आणि समता प्रस्थापित करण्यासाठी झटले. म्हणून आमचे महापुरुष आहेत हे लक्षात घ्या. अलीकडे मुठल्या बाबासाहेबांनी घटनाच लिहिली नाही. अगदी म्हटलं ना तो अनिल मिश्रा म्हणतोय घटनाच लिहिली नाही. कोणी लिहिली? राव चॅट याला होता तो. हेगडे काय म्हणतोय? बीजेपीचा हेगडे काय म्हणतोय? आम्ही सत्तेत आलोय घटना बदलण्यासाठीच. लेका हात लाव नाही बुडक्यात हात काढायला बाबासाहेब हे तुम्हाला बोलावं लागेल आता. अरे खेकरलं तर पळून जाणारे आवडला आमच्यावर खेकरावं लागतं. बाबासाहेबांनीच घटना लिहिली हे जगमान्य झालंय. म्हणजे ती शैलताई पाटील जपच लावला होता. घटनाच लिहिली नाही बाबासाहेब, घटनाच लिहिली नाही. मी म्हटलं होतं एक दिवशी सभेत तुझ्या 4पैकी कोणी लिहिली का सांग. नाव तर सांगेल, घटना नाव सांगेल. त्या मिश्रा तर म्हणते की नाही रावण लिहिली, ती काय सांगत नव्हती. लिहिलीच नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या देशाची घटना लिहिली हे जगमान्य झालंय. आता ह्याच्यात काय शंका राहिलेली नाही. पण हे खरं आहे माझ्या मित्रो, बाबासाहेबांनी जशी घटना लिहिली ती आहे त्याची यांनी स्वीकारली नाही हे खरं आहे. जर बाबासाहेबांनी तयार केलेला मसुदा आहे तसा यांनी स्वीकारला असता तर जगात भारत 1 नंबरचा झाला असता आणि या देशात जात शिल्लक राहिली नसती. बाबासाहेबांना नको होती जात. खूप छळले जातीनं बाबासाहेबांना. कळले का नाही? नको होती जात. बाबासाहेबांनी 3 मसुदे तयार केले होते. तेवढे सांगतो माझं भाषण संपवतो. ते 3 मसुदे स्वीकारले असते तर जगात भारत 1 नंबरचा झाला असता आणि या देशात जात शिल्लक राहिली नाही. काय होते मसुदे ते? बाबासाहेबांनी आर्थिक स्वातंत्र्य मसुदा, सामाजिक स्वातंत्र्य मसुदा 2 आणि 3 हिंदू कोड बिल हे 3 मसुदे तयार केले. ह्या जातीवादी आणि धर्मांधाने स्वीकारलेले नाही. काय होते ते मसुदे? आर्थिक स्वातंत्र्यामध्ये बाबासाहेब म्हणत होते ह्या देशाच्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा, ह्या देशाची जमीन सरकारच्या मालकीचं, ह्या देशाचं सोनं सरकारच्या मालकीचं करा, ह्या देशाचे पैसे सरकारच्या मालकीचं करा. एकदा हे सरकारच्या मालकीचं झालं तर सामाजिक स्वातंत्र्यामध्ये फेर वाटप करा. कळालं का तुम्हाला? संपत्तीचं राष्ट्रीयकरण त्याचं फेर वाटप करा. म्हणजे काय? समजा कल्पना करा प्रत्येकाला 50-50 एकर जमीन, 2-2 कोटी रुपये आणि 2-2 किलो सोनं आलं असतं तर कशाला पाहिजे होतं रिझर्वेशन? पण झाला असता मोठा त्याच्या कर्तृत्वान, गरीब झाला त्याच्या कर्तृत्वानं. पण एक दिवशी रात्री 12 वाजता नेहरूंचा फोन आला, मिस्टर आंबेडकर आर्थिक स्वातंत्र्य मसुदा पास होता, तो पास केला तर मला भांडवलदार गोळ्या काढून मारतील. आणि मग बाबासाहेब म्हटले जर संपत्तीचं राष्ट्रीयकरण त्याचं फेरवाटप करत नसाल तर मग आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षणाचा मुद्दा इथं आला.
तो मान्य करून घेतला बाबासाहेब. म्हणजे जंगलावर उदरनिर्वाह करणाऱ्या जाती त्यांचा एक समूह तयार केला बाबासाहेबांनी. त्याला शेड्यूल ट्राय म्हटलं. त्याला 7.5% आरक्षण दिलं. या देशातल्या आणि त्याच्यावर कास्ट अस्पृश्य जाती बाबासाहेबांनी कलेक्ट केल्या. त्याला शेड्यूल कास्ट म्हटलं. त्याला 13% आरक्षण दिलं. आणि मग बाबासाहेब म्हटले हे साळी माळी तेली तमली कुष्टी नवीन धनकर सुलतान लवार कुमार गावाच्या बराबर देतात. या देशातले ओबीसी हे सुद्धा सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यांना सुद्धा घटनेच्या माध्यमातून आरक्षण द्या असा आग्रह बाबासाहेबांनी धरला. पण पटेल म्हटले मिस्टर आंबेडकर बीसी केलं. बीसीच काढून करता ओबीसी काय लावलंय. बाबासाहेब म्हटले तू घटना समितीचे सदस्य आहे, मी सदस्य आहे. तू बॅरिस्टर आहे, मी बॅरिस्टर आहे. तुला माहित नाही, मला माहित आहे. देऊ नको. पण मी सांगतो तशी ओबीसीची परिस्थिती आहे की नाही हे शोधण्यासाठी तर घटनेत कलम करतो. तू ही मागणी बाबासाहेबांची मान्य झाली. आणि या देशातले ओबीसी सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत नाही शोधण्यासाठी घटनेत 340 कलम आलं. आणि तिसरं बिल माझ्या बहिणीनं बाबासाहेबांनी आणलं होतं हिंदू कोड बिल. बाबासाहेब म्हटले होते अनेक वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालंय. हा स्वातंत्र्य त्याकडे योग्य टप्प्यावर जाऊन सक्सेस व्हायचा असेल तर पुरुषाबरोबर स्त्रियांना स्वातंत्र्य द्या. 50% स्त्रियांना स्वातंत्र्य द्या. स्त्रियांना स्वातंत्र्य म्हणजे ब्राह्मणांनी दंगे सुरू केले. बाबासाहेब धर्म बुडवाय आमका बुडवाय ते बिल पास झालं नाही. त्यातलीच कलम बाहेर पडली. म्हणून आज महाराष्ट्राची ह्या देशाची राष्ट्रपती जर कोण झाले असेल ती मुर्म झाली. ते बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे मित्र. जे आता नगराध्यक्ष होतात खासदार आमदार बायका होतात ते हिंदू कोड बिल मधलं आहे. बाबासाहेबांच्या मुळे झालंय. त्या ओबीसीच्या आरक्षणासाठी महिलांच्या आरक्षणासाठी बाबासाहेब लढत होते. एक दिवशी सभागृहामध्ये या 2 विषयावर बोलायला त्यांनी भाषण तयार केलं होतं. आणि हा ब्राह्मण लोकांना वाटला का बाबासाहेब बोललं तर द्यावं लागेल. त्यांनी बाबासाहेबांना बोलू दिलं नाही. आणि मग बाबासाहेबांनी आपल्या भाषणाच्या प्रती भिरकावल्या आणि ह्या 2 विषयावर राजीनामा दिला. मित्र दिला का नाही. कालेलकर आयोग नेमला तो लागू केला नाही. मंडल आयोग नेमला तो लागू केला नाही. पण ह्या देशामध्ये कधी नव्हतं ते. विश्वनाथ प्रताप सिंग या देशाचा पंतप्रधान झाला. बीजेपीच्या पाठिंब्यावर झाला. तो पंतप्रधान झाला म्हटलं मी मंडल आयोग लागू करणार ओबीसीना आरक्षण देणार. भूकंप झाला देशामध्ये. भूकंप झाला का नाही. दंगे सुरू झाले देशभर. व्हीपी सिंगच्या विरोधात मोर्चे निघू लागले. व्हीपी सिंग ऐकायला तयार नाही. व्हीपी म्हणाले अडवाणी तुझा काय विषय रे. अडवाणी म्हटलं आमचा राम बाबराच्या गाभाऱ्यात जन्माला आणि तिथं झालं पाहिजे म्हणजे. व्हीपी म्हटला रे 14 वर्ष काट्या कुट्यात वरणात राम तिथं बांधतोय ना म्हटलं गाभाराच. मंडल आयोग लागू झाला. ओबीसीना डायरेक्ट विरोध म्हणून जर सरकार पाडलं तर ओबीसीचं मत मिळणार नाही. म्हणून मग अडवाणी वाजपेयीने रचना केली. राम मंदिराचा रथ काढला. महाराष्ट्रात रथ आला कोणी नाही अडवला. महाराष्ट्रात आल्या बिहारचा आलो म्हणला हे अडवाणी माझ्या राज्यात आलं की बीडीच अटकच हा शब्द उचलला. अडवाणी बिहारला गेला. सीमेवर अटक झाली. आतूनच आदेशाला पाठिंबा काढून घ्या. कधी नव्हतं ते ब्राह्मणेतराचं 11 महिन्यावर सरकार ह्या बीजेपीवाल्यांनी पाडलं. 15 दिवस चंद्रशेखर नंतर नरसिंहराव झाला. त्या संघवाल्याने बीजेपीवाल्यांनी हातामध्ये हात घालून आरक्षण संपवण्यासाठी यांनी गॅट करार स्वीकारला. मित्र संपलंय तुमचं सगळं. तरुणांनो माझ्या बहिणीनो आम्ही शेवटची पिढी गव्हर्नमेंटचा पगार घेणारे रिटायर पेन्शन घेणारी. संपलंय सगळं. गॅट करारामध्ये 3 तरतुदी. एक वस्तूंचा खुला व्यापार, 2 सुविधांचा खुला व्यापार, 3 बौद्धिक मालमत्तेचा हक्क. उद्ध्वस्त झालोय तुम्ही आम्ही. वस्तूंचा खुला व्यापार म्हणजे काय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाच्या सगळे कारखाने सरकारच्या मालकीचे केले होते. पोरं शिकत होते, नोकरी लागत होते, सरकारने पगार घेत होते, रिटायरसाठी पेन्शन घेत होते. या बीजेपीवाल्यांनी सगळं खासगी केलंय का नाही. सगळं खासगी केलंय का नाही. लागलं पोरग नोकरीला तर सरकारने मला पगार नाही देतात जर पेन्शन नाही. कसं जगायचं. दुसरा मुद्दा आहे सुविधांचा खुला व्यापार. बाबासाहेबांनी देशाच्या सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या केल्या होत्या. काय सुविधा आहे तुमच्या. बँक तुमची सुविधा आहे, एलआयसी तुमची सुविधा आहे, दवाखाना तुमची सुविधा आहे, शाळा महाविद्यालय विद्यापीठ तुमची सुविधा आहे, रेल्वे तुमची सुविधा आहे, एसटी तुमची सुविधा आहे, विमान तुमचं सुविधा आहे. सगळ्या सुविधा सरकारच्या मालकीच्या होत्या. पोरं शिकत होते, नोकरी लागत होती, सरकारने पगार घेत होती, रिटायर पेन्शन घेत होते. म्हणून आम्ही बंगलन गाड्या उडवत होतो. हे सगळं खाजगी झालं का नाही.
15,000 प्राथमिक शाळा बंद झालेत. 20 विद्यार्थी